नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूच्या काही ठळक घडामोडींकडे. जुन्या कामांची नवी बिलं दाखवून पालिकेनं निधी लुटला, आमदार संजय केळकर. ठाणे शहरात कचरा साचू नये यासाठी भाडेतत्वावर घंटागाड्या घेण्याचा पालिकेचा निर्णय. आणि ठाण्यात फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा. ठाणे शहरातील विकास कामांसाठी राज्य शासनानं 3,000 कोटी पाठवले, पण अधिकाऱ्यांनी शिल्लक निधी परत पाठवला नाहीच. शिवाय जुन्याच कामांच्या नव्यानं निविदा आणि नवीन बिलं काढत निधी लुटला. महापालिकेत अधिकारी आणि ठेकेदारांची अभद्र युती असून कोट्यावधींचा भ्रष्टाचार होतोय. या प्रकरणी निवृत्त न्यायाधीशांची समिती स्थापन करून पालिकेची सखोल चौकशी करावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी विधिमंडळात केली आहे. अंतिम आठवडा प्रस्तावात विकास कामांच्या मुद्द्यावर बोलताना आमदार संजय केळकर यांनी नगर विकास विभाग, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामं यावर भाष्य केलं. 2021 ते 2025 या काळात ठाणे शहरातील विकास कामांसाठी 5,044.89 कोटी निधीला शासकीय मान्यता मिळाली. त्यापैकी 3,000 कोटी पालिकेला पाठवण्यात आले. मात्र विकास कामं करून शिल्लक राहिलेली रक्कम राज्य शासनाकडे पाठवणं बंधनकारक असताना पालिका प्रशासनानं निधी परत पाठवला नसल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केलाय. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहराच्या भल्यासाठी कोट्यावधींचा निधी नगरविकास विभागाच्या माध्यमातून पालिकेला दिला. मात्र अधिकाऱ्यांनी ठेकेदार दार्जिने निर्णय घेत लूट केली आहे. रस्त्याच्या UTWT कामांसाठी 600 कोटी रुपये महापालिकेला देण्यात आले. मात्र त्यात अनियमितता आणि भ्रष्टाचारच अधिक झाला. जुनी कामं, नवीन निविदा, नवीन बिलं दाखवून अधिकारी ठेकेदारांनी लूट केली. खऱ्या कामासाठी शासनाचा पैसा वापरला गेला नाही. या सर्व भ्रष्टाचारामागे कोण आहे याचा शोध घ्यावा लागणार आहे. त्यामुळे निवृत्त न्यायाधीशांची समिती स्थापन करून याची सखोल चौकशी करण्याची मागणी केळकर यांनी केली आहे. ठाणे बदलतंय असं घोषवाक्य आणि तब्बल 5,000 कोटींपेक्षा अधिक बजेट असलेल्या ठाणे महापालिका क्षेत्रात कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे. आता याच कचराकुंडीमुळे स्वच्छ सर्वेक्षणातील टक्का घसरू नये यासाठी धास्तावलेल्या ठाणे महापालिकेनं केवळ 45 दिवसांसाठी 2.25 कोटींचा खर्च करण्याची तयारी केली आहे. मात्र हा खर्च कचऱ्यात जाणार असल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे. शहरात कचरा साठून राहू नये आणि हे स्वच्छ सर्वेक्षण अधिकाऱ्यांच्या पाहणीमध्ये लक्षात येऊ नये यासाठी भाडेतत्वावर अतिरिक्त घंटागाड्या घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात ठिकठिकाणी साठलेल्या कचऱ्यामुळे एकीकडे ठाणेकरांचं आरोग्य धोक्यात आलं असतानाच केवळ स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पालिकेचा नंबर घसरू नये यासाठी पालिकेची धडपड सुरू असल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कचरा टाकण्यासाठी ठाणे महापालिकेकडे जागाच उपलब्ध नसल्यानं शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेत. या मुद्द्यावरून आधीच ठाणे महापालिकेवर सर्वच स्तरातून टीका होतीये. गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे महापालिकेला कचऱ्याची समस्या सोडवता आलेली नाही. मात्र असं असताना स्वच्छ सर्वेक्षणात मात्र ठाणे महापालिकेचा दरवर्षी नंबर येत असल्यानं याबाबत संशय व्यक्त करण्यात येतोय. शहरात एकीकडे कचराकोंडीची परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र या कचराकोंडी स्वच्छ सर्वेक्षणात यावर्षीचा नंबर जाऊ नये यासाठी धास्तावलेल्या पालिका प्रशासनानं भाडेतत्वावर घंटागाड्या घेण्याचा निर्णय घेतलाय. केवळ स्वच्छ सर्वेक्षणातील रँक जाऊ नये यासाठी या गाड्या केवळ 45 दिवसांसाठी भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत. भाडेतत्वावर घेण्यात येणाऱ्या घंटागाड्यांमध्ये 35 6 चाकी आणि 40 4 चाकी वाहनं खरेदी करण्यात येणार आहेत. यासाठी 1,85,00,000 खर्च असणार आहे. प्रभाग समिती निहाय हा खर्च करण्यात येईल. स्वच्छ सर्वेक्षणासाठी अधिकारी शहरात पाहणी करतायत. या पाहणी दरम्यान जर शहरात कचरा आढळून आला तर रँक जाण्याची भीती आहे. त्यामुळेच पालिकेनं कोट्यावधीचा खर्च करण्याची तयारी दर्शवली आहे. गुढीपाडवा सणानिमित्त ठाण्यात श्री कोपेनेश्वर सांस्कृतिक न्यास या संस्थेच्या वतीनं नववर्ष स्वागत यात्रा काढली जाते. या स्वागत यात्रेमध्ये ठाणे शहरातील हजारो नागरिक सहभागी होत असतात. या स्वागत यात्रेदरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ठाणे पोलिसांनी 30 मार्चला रविवारी शहरात वाहतूक बदल लागू केलेत. रविवारी सकाळी 6 वाजल्यापासून हे वाहतूक बदल लागू असतील. गुढीपाडवा तसंच मराठी नववर्ष निमित्तानं श्री कोपेनेश्वर सांस्कृतिक न्यास या संस्थेच्या वतीनं स्वागत यात्रा काढली जाते. दरवर्षी या स्वागत यात्रेत ठाणे शहरातील नागरिक सहभागी होतात. त्यामुळे ठाणे पोलिसांनी वाहतूक बदल लागू केलेत. डॉक्टर मूस चौक येथून साईकृपा उपहारगृहाच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या वाहनांना डॉक्टर मूस चौक येथे प्रवेश बंदी असेल. इथली वाहनं जांभळी नाका, चिंतामणी चौक मार्गे वाहतूक करतील. अल्मेडा रोड, वंदना रोड इथून गजानन महाराज चौक मार्गे राम मारुती रोड परिसराच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या वाहनांना वंदना टी पॉइंट येथे प्रवेश बंदी असेल.
इथली वाहनं खोपट, सरई, टेंभी नाकामार्गे वाहतूक करतील. गोखले रोड, रामारोती रोड इथून पुन्हा गाडीकडे चौकाच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या वाहनांना गोखले रोड इथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहनं 3 हात नाकामार्गे वाहतूक करतील. टॉवर नाका इथून गडकरी रंगायतन चौकाच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या वाहनांना टॉवर नाकाजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहनं टेंभी नाकामार्गे वाहतूक करतील. 3 हात नाका इथून हरिनिवास चौक, मल्हार सिनेमा मार्गे ठाणे स्थानकाच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या TMT बस गाड्यांना 3 हात नाका चौकाजवळ प्रवेशबंदी असेल. TMT बस गाड्या नितीन कंपनी, TMC चौक, अल्मेडा रोड, खोपट, टेंभी नाकामार्गे वाहतूक करतील. सत्यम कलेक्शन दुकानाजवळून विष्णुनगर मार्गे नौपाड्याच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या वाहनांना विष्णुनगर इथे प्रवेशबंदी असेल. इथली वाहनं सत्यम कलेक्शन इथून सरळ घंटाळी मंदिर 3 पेट्रोल पंप मार्गे जातील. दिवाळखोरीत गेल्याची सबब विकासकांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसारख्या कल्याणकारी योजनांच्या दायित्वापासून वाचवू शकत नाहीत, असा निर्वाळा उच्च न्यायालयानं दिलाय. तसंच अशा विकासकांना हटवण्याच्या झोपू प्राधिकरणाच्या अधिकारावरही न्यायालयानं शिक्कामोर्तब केलंय. ठाण्यातील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प पूर्ण करण्यात अनुदान प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडला अपयश आलं. कंपनीचा प्रकल्प पूर्ण करण्याच्या अकार्यक्षमतेमुळे झोपडीधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची नमूद करून झोपू प्राधिकरणानं कंपनीची विकासक म्हणून केलेली निवड रद्द केली. त्याविरोधात कंपनीनं उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसंच कंपनी आर्थिक अडचणीत सापडली असून कंपनी विरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू आहे. या सगळ्यामुळे कंपनी राजमुद्रा सहकारी गृहनिर्माण संस्थेचा पुनर्विकास वेळेत पूर्ण करू शकलेली नाही. तसंच झोपडीधारकांचं भाडंही थकवलं गेल्याचा दावा कंपनीनं केला होता. न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या एकलपीठानं कंपनीची याचिका फेटाळून लावताना दिवाळखोरीत गेल्याची सबब विकासकांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसारख्या कल्याणकारी योजनांच्या दायित्वापासून वाचवू शकत नाहीत, असा निर्वाळा दिलाय. तसंच झोपू योजनेसाठी कंपनीची विकासक म्हणून केलेली नियुक्ती रद्द करण्याचा झोपू प्राधिकरणानं घेतलेला निर्णय हा सार्वजनिक हितासाठी एक नियामक उपाय होता. त्याचप्रमाणे झोपडीधारकांचं वेळेवर पुनर्वसन सुनिश्चित करणं हा कारवाई मागील हेतू होता, असंही न्यायालयानं झोपू प्राधिकरणाची कारवाई योग्य ठरवताना नमूद केलं. दिवाळखोरीशी संबंधित कायदा हा केवळ कर्ज वसुलीसाठी नाही, तर कर्ज निराकरण हा त्याचा मूळ हेतू आहे. त्याचप्रमाणे झोपडपट्टी कायदा असुरक्षित झोपडीधारकांच्या सामाजिक आणि शारीरिक पुनर्वसनावर लक्ष केंद्रित असल्याचं न्यायालयानं आदेशात स्पष्ट केलंय. विकासक पुनर्वसन इमारती बांधण्यात, हस्तांतरित करण्यात आणि भाडे देण्यात अपयशी ठरल्याची तक्रार झोपडीधारकांच्या सोसायटीनं केली होती. तसंच दिवाळखोरीत गेलेल्या विकासकाला हटवण्याची झोपू प्राधिकरणाची कारवाई आवश्यक होती, असं झोपडीधारकांनी याचिकेत म्हटले. तथापि झोपडपट्टीवासियांच्या तक्रारींचं निराकरण करण्यासाठी ठोस योजना सादर करण्याकरता कंपनीला अंतिम संधी देण्याचे आदेश न्यायालयानं झोपू प्राधिकरणाला दिले. त्यात काम पूर्ण करण्याची वेळ, थकबाकी भरणं आणि मागील नुकसानीची भरपाई याचा समावेश आहे. कंपनी समाधानकारक योजना प्रदान करू शकली नाही तर झोपू प्राधिकरणाला नवीन विकासक नियुक्त करण्याची मुभा राहील, असं न्यायालयानं स्पष्ट केलं. 13 वर्षांपासून फक्त कागदावर असलेले ठाणे महापालिकेचे पार्किंग धोरण आता प्रत्यक्षात साकारणार आहे. नव्यानं हे धोरण ठरणार असून लवकरच शहरात विविध ठिकाणी सर्वेक्षण सुरू होणार आहे. या धोरणानंतर ठाण्यातील विविध 168 रस्त्यांवर 11,931 गाड्यांचं पार्किंग करण्याची सोय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार असून पार्किंगमुळे पालिकेच्या तिजोरीत देखील भर पडणार आहे. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असलेल्या ठाणे शहरात रस्त्यांचं मोठं जाळं असलं तरी दिवसेंदिवस 4 चाकी, दुचाकी गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते. सोसायट्यांमध्ये या गाड्या पार्क करायला जागा देखील शिल्लक नाही. अशा परिस्थितीत पालिकेनं नवे पार्किंग धोरण राबवण्याचं ठरवलंय. त्यामुळे काही प्रमाणात का होईना वाहनांना हक्काचं पार्किंग उपलब्ध होईल. शहरातील 168 रस्त्यांवर 6,477 दुचाकी, 1,546 तीन चाकी वाहनं पार्क करता येतील. शिवाय 3,360 हलकी 4 चाकी वाहनं आणि 548 अवजड 4 चाकी गाड्यांची व्यवस्था केली जाणार आहे. 2014च्या सुमारास ठाणे पालिकेचं पार्किंग धोरण पुढे आलं. त्यानुसार शहरातील 166 रस्त्यांचा सर्व्हे झाला असून ते अंतिम करण्यात आले. तसंच पार्किंगचे दिवस आणि रात्रीचे दरही अंतिम करण्यात आलेत. या ठिकाणी 95,000 वाहनं पार्क होऊ शकणार होती, परंतु आता यात नव्यानं बदल होऊन रस्त्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे वाहन पार्किंगची क्षमता देखील वाढेल असा अंदाज पालिकेनं वर्तवलाय. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे नोंद केली असल्यास यूट्यूबवरही तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. जुन्या कामांची नवी बिलं दाखवून पालिकेनं निधी लुटला, आमदार संजय केळकर. ठाणे शहरात कचरा साचू नये यासाठी भाडेतत्वावर घंटागाड्या घेण्याचा पालिकेचा निर्णय. आणि
ठाण्यात फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सैलेक आदर्श नगर कोलपाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666613141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.